नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आपला जो ट्रेड झाला होता त्या ट्रेडचं लॉजिक एक्सप्लेन करणार आहे. सिंपल 4 दिवस बॅक टू बॅक आपले प्रॉफिटमध्ये गेलेले आहेत. ठीक आहे, 4 दिवस आपण डायमंड सर्कल ग्रुपवर जे ट्रेड्स शेअर केले होते अनालिसिससाठी म्हणा कशासाठीही, पण ते ट्रेड्स गेले बॅक टू बॅक 4 प्रॉफिटमध्ये. ठीक आहे, आता त्याच्या आधी थोडेसे मागच्या वीकमध्ये आपला काय झाला होता, लॉस झाला होता. ठीक आहे, लॉस झाला काय सुद्धा प्रॉब्लेम नाही, तो रिकवर करून आपण आता खूप जास्त प्रॉफिटमध्ये आलेलो आहे या 4 ट्रेडमध्ये. ठीक आहे, आणि 4चे 4 ट्रेड 1:2 टार्गेट गेलेत. असं नाही की 1:1 गेले किंवा कमी गेले, असं नाही, 1:2 टार्गेट गेले. तर आजचा जो ट्रेड झाला होता ना, एकदम मस्त क्वालिटी ट्रेड झालाय. तिथनं मार्केट पूर्ण क्रॅशच झालंय. ठीक आहे, मग तो ट्रेड कसा होता त्याचं लॉजिक सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये. चला जाणून घेऊया. सुरुवातीला बघा, मार्केटमध्ये आपल्याला काय दिसतं, या ठिकाणी मार्केट लोअर लोज बनवत खाली आलं. त्यानंतर डब्ल्यू बनवून काय झालं, वरच्या बाजूला मूव दिली मार्केटनं. ठीक आहे, वरच्या बाजूला मूव दिली. या ठिकाणी काय होती, लिक्विडिटी होती. ज्यावेळेस मार्केट लोअर लोज बनवतं त्यावेळेस लोअर हायजला, म्हणजे लोअर लोच्या हायजला काय असते, लिक्विडिटी असते, जी की या ठिकाणी मार्केटनं काय केली, घेतली. त्यानंतर काय झालं, इथं आला एक एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. डायरेक्ट एंगल्फिंगवर आपण सेल करतोय नाही, थोडंसं रिट्रेसमेंट याची वाट बघितली आपण. ठीक आहे, मग मार्केटनं काय केलं, थोडं डाऊन साईडला मूव दिली, परत रिट्रेसमेंट दिली. 1 मिनिट, सगळं मी इथं डिलीट करतो, लयच इथं जास्त दिसायला लागलं. ठीक आहे, हां, मग काय झालं, मार्केटने या ठिकाणी दिली एक रिट्रेसमेंट. ठीक आहे, मग रिट्रेसमेंटवरती आपण काय केलं, अजून एक कन्फर्मेशन शोधायचा प्रयत्न केला. अजून एक कन्फर्मेशन काय आली इथं, एंगल्फिंगच. पहिल्यांदा पण काय आली, एंगल्फिंग. दुसऱ्यांदा पण काय आली, एंगल्फिंग. ठीक आहे, मग ह्या एंगल्फिंग वरती आपण काय केलं, रिट्रेसमेंट वरती ट्रेड प्लॅन केला. ठीक आहे, रिट्रेसमेंट वरती ट्रेड प्लॅन केला. ठीक आहे, ही काय ट्रेडचं स्ट्रॅटेजी आहे, काय आहे असं खूप लोक विचारतात. तर ही स्ट्रॅटेजी नाही, प्राइस ऍक्शन आहे, प्युअर प्राइस ऍक्शन आहे. ठीक आहे, मग या प्राइस ऍक्शन वरती आपण ट्रेड्स प्लॅन केले, एकदम परफेक्ट असे ट्रेड पण झालेले आहेत. मग इथं काय झालं, मार्केट खाली जाते, रिट्रेसमेंट देते, परत खाली जाते, रिट्रेसमेंट देते, लोअर लोज बनवत खाली चाललंय. थोडंसं या इथं बाईंग प्रेशर असल्यामुळे, इथं बघा किती बाईची रॅली एकदम परफेक्ट अशी, त्याच्यामुळे इथं बाईंग प्रेशर सारखं क्रिएट होतंय. ठीक आहे, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. तरी सुद्धा आपलं परफेक्ट असं 1:2चं टार्गेट गेलं. त्यानंतर टार्गेट गेल्यानंतर बघा एकच कॅन्डल किती मोठी आली. आपण ह्याचं हे बघूया, किती पिप्सची कॅन्डल आहे टोटल, आपण मेजर करून बघूया. ठीक आहे, तर मेजरमेंट टूल लावतो मी, आणि ही कॅन्डल किती पिप्सची आहे, जवळजवळ 140 पिपची जवळजवळ ही एकच कॅन्डल आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघायला गेलं तर बघा इथं मार्केट किती जास्त क्रॅश झालंय. आपण ट्रेड दिलाय तिथनं, आपण ट्रेड दिलता इथं कुठं, या ठिकाणी, आणि या ठिकाणाहून आता टोटल मार्केट किती क्रॅश झालं आपण चेक करूया. ठीक आहे, एकच मिनिट. इथून 700 पॉईंटचा इथं क्रॅश आलेला आहे मार्केटमध्ये, एकदम मस्तपैकी आपण ट्रेड दिलेल्यापासून. ठीक आहे, ही ट्रेड कुठे शेअर केलं तर मी आपल्या डायमंड सर्कल ग्रुपवरती शेअर केला होता. पब्लिक ग्रुपवरती नाही, डायमंड सर्कल ग्रुपवरती शेअर केला होता. ते ग्रुप कसा जॉईन करायचा त्याची सगळी डिटेल तुम्हाला दिलीच जाईल टेलिग्रामवरती. सुरुवातीला पब्लिक चॅनल जॉईन करा, तिथं सगळी डिटेल दिलेले. ठीक आहे, बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.